नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं रमा रेसिपीमध्ये. आज आपण टिफिनसाठी एकदम चविष्ट, खमंग आणि कमी तेलात तयार होणारी कारल्याची भाजी बनवणार आहोत. या पद्धतीने बनवल्यास कारल्याचा कडूपणा खूप कमी होतो व चव एकदम मस्त लागते. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. इथे मी पाव किलो कारले घेतले आहेत. अशा गोल चकत्या केल्या आहेत. त्यामध्ये एखाद दुसरा जर कारल्याची बी कडक असेल तर ती मी काढलेली आहे. मी पाण्यामध्ये 2 चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ टाकलं होतं आणि हे कारले त्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवले आहे. त्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो. एक मोठा कांदा मी असा उभा चिरून घेतलेला आहे. छोटा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतल्या आहेत. अर्धा चमच हळद घेतलेली आहे. त्याचबरोबर मी घरगुती लाल तिखट मसाला घेतलेला आहे. याबरोबर आणखीन एक मसाला मी तयार केला ज्याच्यामध्ये मिरची पावडर आणि शेंगदाणे आहेत. दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने मी वापरत असते. तर आज आपण घरगुती स्पेशल मसाला वापरून करणार आहोत. आणि इथे मी 2 चमचा शेंगदाणेचा कूट घेतलेला आहे. शेंगदाणे भाजून तो मिक्सरमध्ये जरा जाडसर असा बारीक केलेला आहे. अर्धा चमच जिरे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. 2 चमचे आपण तेल गरम करायचं आहे. तेल गरम झालं की जिरेची फोडणी द्यायची आहे. कढीपत्ता सुद्धा टाकायचा आहे. आपण जो लसूण ठेचला होता तो लसूण सुद्धा यामध्ये टाकायचा आहे आणि हलकासा असा परतून घ्यायचा आहे. लसणाचा जरासा लालसर रंग झाला पाहिजे म्हणजे तो छान अशी टेस्ट येते या तेलामध्ये. आता यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत आणि गॅस मीडियम करणार आहोत. मीडियम गॅसवरती कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. तर इथे पहा, कांदा छान असा हलकासा लालसर झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत आणि पुन्हा हे परतून घ्यायचं आहे. टोमॅटो मऊ झाले की मग आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत. तर इथे टोमॅटो छान असं मऊ झालेला आहे. गॅस स्लो करायचा आणि यामध्ये आपण हळद घालायची आहे आणि लाल मसाला जो घरगुती आहे तो घालणार आहे. याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला घेतला तरी चालेल. छान असं आपण हे परतून घेऊया. मसाला छान असा शिजला पाहिजे. मसाला छान असा आपण परतून घेतलेला आहे. आता यामध्ये कारले घालायचे आहेत. तर कारल्यातील पूर्ण पाणी मी काढलेलं आहे आणि कारले टाकायचे आहेत. पाणी यामध्ये नाही घालायचं, फक्त कारले टाकायचे आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जे कारले आहेत आपण उभे चिरलेले आहेत आणि जरा जाडसर आहेत, लवकर ते शिजणार नाही आहेत किंवा तुम्ही थोडंसं तेल एक्स्ट्रा टाकून ते शिजू शकता. तर मी इथे पाण्याचा हबका देत आहे. 2 ते 3 चमचा पाणी असं आपण हे यामध्ये टाकायचं आहे. आता याला आपण हलवायचं नाही, असं झाकून ठेवायचं स्लो गॅसवरती 5 ते 7 मिनिटं. तर इथे 7 मिनिटं झालेले आहेत. या अगोदर मी एकदा हे हलवून घेतलं होतं आणि पुन्हा आपण हे एकदा हलवून घेणार आहोत. आता यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत. जर यामध्ये शेंगदाणा आणि लाल मिरची पावडर जी मी मसाला बनवला तो टाकला असता तर पुन्हा मी यामध्ये शेंगदाणे घातले नसते. तर शेंगदाणे घालायचे आहेत. काही जणांना आवडत नसतील, नाही घातले तरी चालेल. आता हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि स्लो गॅसवरती पुन्हा आपण हे 5 ते 7 मिनिटं म्हणजे कारले शिजेपर्यंत ठेवायचं आहे. तर इथे 7 मिनिटं झालेले आहेत. पुन्हा आपण एकदा हलवून घेऊया. झटपट, खमंग आणि टिफिनसाठी एकदम परफेक्ट कारल्याची भाजी तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रमा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.